गणपती बाप्पा मोरया. तर हॅलो मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर हा आमचा मित्र सूरज धामणे, पुरुषोत्तम आमच्या ऑफिसमधला. आणि आपण आता राईड चालू करूया. कोण येणार आहे अजून? येतोय. 4 वाजताचा टाइम दिलेला. तो आला, तो नव्हता आला म्हणून परत गेला, चष्मा आणायला गेला. तुझी वाट बघू. तर मित्रांनो, आपण फायनली आपल्या एरवलीवरून जो आपल्याला एक मित्र कॅच होणार होता तो पण आला आहे आता. आणि आम्ही राईड चालू करतो आहे. मधला रस्ता माझ्याकडून रेकॉर्ड नाही झाला बिकॉज चुकून मी टाईमलॅप्स मोडवरती माझा म्हणजे ॲक्च्युली काहीतरी क्लिक झालं असेल, त्याने टाईमलॅप्स मोडवरती गेला असेल. तर आता सगळे आले आहे. आता 2 जण अजून आहे जे आपल्याला पुढे भेटणार आहे. ते तर वाशीच्या इकडे भेटतील आपल्याला. इथून जे येणार होता मित्र तो आला आहे फायनली. तर आपण एरवली मार्ग मारून आपल्या डेस्टिनेशनला जायचं बघतोय. माझी मेमरी पण फुल झाली असते आणि मला कळलं पण असतं बिकॉज ह्याच्यामध्ये माझे लास्ट राईडचे जे व्हिडिओज होते गावी गेलेलो तिकडचे, तर ते सगळे व्हिडिओज पण ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड होते. तर ते आता मी थांबून इकडे डिलीट केले. माझा मित्र येस तर आता माझ्या मित्रांनी सांगितलं त्याच्याकडे 5 वाजेपर्यंत यायला. तर मला वाटतं पोचू पण 15 मिनटं तर आहे, 15-20 मिनटं दाखवत आहे इकडून त्याच्या इकडे यायला. 5 वाजता जर आपण त्याच्याकडे पोचलो तर नाहीतर मग त्याला उगाच तिकडे उभं ठेवणार. तरी काय प्रॉब्लेम नाही तसं. त्यांनी काय रायडिंग जे गेअर जॅकेट वगैरे घातलं नाही की त्याला गरम वगैरे होईल. माझं तर बाबा मी जर थोड्या 10 मिनटासाठी पण जर थांबलो, भले थंडी असू दे काय असू दे, पण जे गरम व्हायला चालू होतं ना बापरे. मुवमेंट गाडीवरती जे असते ना त्याच्यानेच जरा थंड वाटतं, नाही तर असं तर विषय सोडून द्या. मी मॅप लावू शकतो पण बोललो का आता एवढ्यासाठी काय मॅप लावणार. आपल्या मित्राला माहिती आहे तर मग जसं गुगल मॅप आहे तसं आपला सूरज धामणे मॅप. संडेला सकाळ सकाळी पण बघतोय तर खूप अशा गाड्या निघतात. असं नाही की आपणच निघतोय, एक खूप गाड्या निघतात 2 व्हीलर. आजकाल क्रेज झाला आहे ना. काय तर बाईक राईड, काय तर बाईक राईड. इथून अगर जर वरतून लेफ्ट घेतला तर आपण बदलापूर वगैरे तिकडे जायला, आणि स्ट्रेट खालून घेतला आपण तर आपला पनवेलसाठी जायला रस्ता आहे. किती एकदम मस्त असं फ्रेश वाटतं. थंड थंड हवा पूर्ण आतमध्ये फेफड्याला लागते आपल्या. चांगलं वाटतं.
तर मित्रांनो जसं आता आपण बघू शकतो, आपण आलो पाम बीच रोडला. पाठी व्हिडिओ तर बनवू नाही शकला, टॉप स्पीडचा पण 118 समथिंग गेलेली. आपले मित्र आपल्यासाठी थांबलोय. तर आता बघूया इथून गाडीला . 125 पर्यंत गेलो, पण बोलो बस झालं. आपल्याला पुढे काय येईल काय नाही समजू नाही शकत. बघा इथे आता लेफ्ट राईट झालं इकडे. आपला मित्र तर पोचलाय आपल्यासाठी, आणि आपण म्हणजे डिसाईड झालेलं आम्ही त्या साईडने येणार म्हणून मला रस्ता माहिती होता. पण आता ऐरोलीवरून जे इकडे आलं तर ते त्याच्या घराच्या इकडून होऊनच जाणार आहे. तर त्याला असं वाटतं, त्याला आता सांगितल्यानंतर की अरे मग त्यापेक्षा माझ्या घराकडेच भेटलं असतं तर बरं झालं असतं. क्विक शिफ्टर पण एकदम स्मूथली वर्क करतो ना, एवढं चांगलं वाटतं ना. तर आधीचे मी 390 चालवलेले त्याच्यामध्ये यायचे आधीच क्विक शिफ्टर, तर ते मला खूप एकदम हार्ड वाटायचे. आणि हा जसं क्विक शिफ्टर मी बघतो आत्ताच्या गाडीमध्ये जे लोकांनी टाकलं आहे KTM वाल्याने इन्स्टॉल केलं आहे, मक्कन भाई मक्कन. आणि 250cc इंजिनमध्ये भाई बापरे, मस्त एकदम मस्त मक्खन वाटतं. F8 लागली एकदम, गेअर वगैरे सगळं स्विच होतात, अप असू दे डाऊन असू दे. मस्त एकदम थंड थंड वाटतं आता आपल्याला इकडे. तर मित्रांनो, मी जो माझा मित्र आहे त्याला सांगणार होतो आम्ही की हेला इकडे काय बोलतो आपलं, म्हणजे आम्ही त्याच्याकडे जाणार होतो जिकडे वाशीच्या पुढे पाठी, पण ते आम्हाला पाठी पडत होतं. आम्ही पाम बीच रोड मारून आल्यामुळे. तर आम्ही त्याला काय बोललो की आम्हाला पनवेलच्या टोलला भेट, ज्याने आपण दोघे एकत्र एका ह्याच्यावरती येऊन तिकडे भेटूया आधी. का पण आम्हाला जर त्याला भेटायचं होतं तर आम्हाला खूप पाठी जायला लागत होतं आणि U-टर्न वगैरे मारावं लागलं असतं. पण ठीक आहे, हा बेस्ट आहे. त्याला बोललो आम्ही फोन करून की तू पनवेलच्या इकडे ये, तिकडून आपण भेटूया आणि त्यानंतर चालू करूया. हां पुढे उभा आहे. हां आलो. तर मित्रांनो बघू शकता आपण फायनली आता इकडे पोहोचलो आहे. आमचा मित्र आम्हाला खूप शिवा घालत असेल. माझा मित्र अमित, नाव सबील. ओके सबील. तर सगळे आलेच आहे आता बघू शकता तुम्ही. आपण इकडे जर्नी कंटिन्यू करूया.
चला गणपती बाप्पा मोरया. जास्त टाइम लागला काय? नाही ना, अर्धा तास लेट आहे. चला काय नाही. तर आता आपण JNPT हायवेसाठी राईड घेणार आहे. इकडून राईट साईडला JNPTचा हायवे होता, तो आम्ही घेतला नाही. आम्ही नॉर्मल रूट घेतला आहे, जो युजली आम्ही जातो. JNPT पण घेतो मोस्टली तर, पण आज बोललं चला या रस्त्याने जाऊया, जुन्या रस्त्याने. तर खूप विचार करून आपल्या चॅनलचं नाव ठेवलं आहे व्हील्स ऑन स्काय यूट्यूबवरती. अजून काय मला सुचतच नव्हतं म्हणून व्हील्स ऑन स्काय ठेवलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला. त्याच्यामध्ये काय चेंजेस वगैरे असतील, तुम्हाला सांगायचे असेल, काय ॲडवाईस असेल तर तुम्ही बेफिकर सांगू शकतात मला. मी त्याला खूप इम्प्रूव्ह करायसाठी खूप प्रयत्न करेल. आणि या टायमाला मी 1080pमध्येच व्हिडिओ रेकॉर्ड करतो, का पण 2GB बापरे. त्याला रेकॉर्ड करून एडिट करणं म्हणजे मेन तर एडिट करणं. जर रेकॉर्ड करायला काय रेकॉर्ड पाहिजे तेवढं हवं तेवढं होईल 2Kमध्ये, पण रेकॉर्ड करून त्याला एडिट वगैरे करायसाठी खूप हे होतं. हाय क्वालिटी ना. मी ट्राय करतोय खूप कमी फंबल व्हायचं. जेवढं कमी होईल तेवढं चांगलं आहे माझ्यासाठी. मी माझ्या हेल्मेटची काला साईडची जी आपली पॅडिंग आहे त्याला पण दर असं हलकंसं एकदम थोडं लूज करायचं बघणार, ज्याने मी प्रॉपर बोलू शकेल. आता असं होतं ते गाल दाबल्यासारखं. तर भेटूया पुढे. आपण आपल्याला घाट लागेल तेव्हा तिकडे. तर हा रस्ता काय दाखवायचा तुम्हाला. मध्ये मध्ये मी काढतच राहील व्हिडिओ तसं तर आता आम्ही थांबलो होतो शॉर्ट ब्रेकसाठी. माझ्या मित्राचा काय बोलतात कुले दुखायला लागलेले माझ्या गाडीवरती बसून बसून, तर त्यासाठी जरा दुखायला लागले त्याचे कुले, म्हणून आम्हाला थांबायला लागलं इकडे. ह्या तर राईड कंटिन्यू करतो आम्ही 1 कुठेच नाही थांबत तसं तर लागली आहे भूक. आपण रात्री पण काल नाश्ता काय केला नव्हता, सॉरी नाश्ता नाही आपलं डिनर काय केला नव्हता, म्हणून आता खूप भूक लागली आहे. सकाळी पण काय नाश्ता करून नाही आलं. तर बघूया इकडे किंवा वरती जाऊन आपल्याला काय चांगलं खायला भेटतं. चाय नाश्ता करूया आणि मग नंतर देवीच्या दर्शनाला पटपट निघू. आपण आज संडे आहे आणि मेजॉरिटी चान्सेस आहे की आपल्याला गर्दी भेटेल तिकडे. सकाळ झाले, सकाळचे वाजले 6:30 वाजत आले सकाळचे. मस्त उजेड झाला आता इकडे, थंडगार वातावरण होतं. बघतो तसं की मी खूप रायडर्स आपले संडे राईडला आले. त्यातून आपण एक आपल्याला आता लोणाला घाट लागला.
माझी खूप अशी इच्छा होती की मी ही बाईक घेतल्यानंतर म्हणजे लोणावळा यायचं, म्हणजे मला लोणावळा खूप आवडतं, म्हणून त्यासाठी मी बोलतो तुम्हाला की या बाईकवरती मी एकदा तरी लोणावळा एक्सप्लोअर करू. या बाईकवरती एक्सप्लोअर तर केलेलं आहे, पण बाईकवरती यावाला बाईकवरती मी येऊ एकदा असं. तर फर्स्ट राईड विचार केलेली लोणावळाच, पण ठीक आहे, इगतपुरी झाली, काय इश्यू नाही. आता आधीच्या गाडीसारखे ट्विस्ट अँड टर्न आपल्याला घ्यायला भेटणार नाही या गाडीवरती. आपण या गाडीचे थोडे लिमिटेशन पडतं आपल्याला. एकतर ॲडव्हेंचर आहे म्हणून ती, दुसरे हे जे टायर्स कमी सेक्शनचे टायर आहे, लीन करणारा करू शकतो, पण आपण कशाला उगाच रिस्क घ्यायचं. आपण मला एवढं काय जजमेंट नाही गाडीचा. वा, मस्त दिसतं एकदम. तिसऱ्या गेअरवरती पण एकदम एफर्टलेसली चढते गाडी, कमी स्पीडवरती. बाकी लोक पहिला गियर डाल नाही म्हट रहे. हा ना. आपल्याला घ्यायचं लेफ्ट.
मला पण तिसऱ्या गेअरवरती ॲक्सी तर थोडं द्यायला लागते, पण ठीक आहे, तिसऱ्या गेअरवरती तर सगळ्यालाच द्यायला लागेल. गोल्डन सनराईज झाला इकडे, पूर्ण एकदम मस्त, एकदम भारी व्ह्यू झाला इकडे. असाच आपल्याला जर लेट झाला तरी यासाठी तर आपल्याला संध्याकाळी पण भेटेल असाच व्ह्यू. मस्त एकदम. काय वाटतंय वाव. आम्ही गाडी उभी करून फोटो वगैरे तर काढले मस्तपैकी भारी भारी, पण काय दिसतोय व्ह्यू मला नाही माहिती गोप्रो किती जस्टिफाय करेल या व्ह्यूला. मस्त एकदम. तर मित्रांनो आता आपण एकराच्या मंदिराच्या इकडे पोहोचलो आहे. आता ह्याच्या पुढे आपण वरती कंटिन्यू करणार आहे बाय वॉकिंग. आज खूप गर्दी आहे मला बोलले तिकडे सगळे. तिकडून आपल्याला जायची वाट आहे. मी गोप्रोमध्ये चार्जिंग नसल्यामुळे मी गोप्रो आतमध्ये ठेवला नाही. यापुढे मी मोबाईल फोनने शूट करणार आहे इकडे. दुसरी बॅटरी आहे पण मला माहीत नाही किती चार्ज आहे, तर मी तरी पण जी आधीची बॅटरी आहे जी यूज केली त्याला चार्जर लावला आहे. त्यानंतर मी कंटिन्यू करेल परत खाली आल्यावरती. सगळे जमा झाले तर पायरी आता चालू केली आम्ही. आताशी तर थोडंसं चढलो आहे मी. पुन्हा रायडिंग गिअर जॅकेट सोबत चढते वरती, तर थोडासा जरा मला आउट ऑफ ब्रेथ होईल मी. भेटूया तुम्हाला वरती थोड्या टायमामध्ये. ऑलमोस्ट आपण पोहोचलो इकडे आता दर्शनाच्या लाईनसाठी. आपल्याला पुढे जायला लागेल अजून. लाईन तर बोलले बाहेरपर्यंत आली. बघा मित्रांना चपला वगैरे काढायचं आहे तर त्यांना काढायला लावतो पुढे. ओटी वगैरे घेऊन आपण पुढे कंटिन्यू करूया. तर मित्रांनो ताईसाठी ओटी घेतली आहे. मंदिराची लाईन बघू शकता तुम्ही, मोठी लाईन दिसते. बाहेरपर्यंत आली आहे. 1-1.5 तास कुठे नाही गेली. तर हॅलो मित्रांनो, आता आम्ही जस्ट देवीचे दर्शन वगैरे करून झाल्याच्या नंतर सगळं आपलं इकडे बुवाची मिसळ फेमस आहे, तिकडे आम्ही मिसळ खायला आलो लोणावळ्याला. मला फारशी काय मिसळ आवडली नाही का, पण आधीची टेस्ट वेगळी आहे आणि आताची वेगळी आहे. वाव, काय गाडी आहे यार, एकदम सोफा गाडी. तर मित्रांनो फायनली फुल अँड फायनल पॅकअप झाला आहे. मस्त पेरू बिरू पण घेतले एकदम चांगले गोड गोड. आग भेटले थोडे असं वाटतं मला. पाव किलो 50, 200 रुपये. आले किती पेरू त्याच्यामध्ये? 5 पेरू आले असतील. गोड आहे पण पेरूच्या बद्दल काय कंप्लेंट नाही.
तर तिकडे नो एंट्री दाखवत होती म्हणून आम्ही गेलो नाही. एक्सप्रेस हायवे आहे, मी ऐकलं आहे खोपोलीपर्यंत आपला एक्सप्रेस हायवे आहे. बघूया. पुरुषोत्तम आला. सगळे बायकर्स इकडे एका साईडला जमा झाले. ऊपर मत हट. तर घाट आता संपला आहे आमचा आणि आम्ही आता खोपोली लागेल आपल्याला. तर मित्रांनो आपण आता JNPT हायवे रस्ता क्लिअर केला. मी तिकडून लेफ्ट घेतला आहे.
लेफ्ट मुंबईसाठी सायन्ससाठी. खूप ऊन आहे, खूप म्हणजे खूप लय गरम होत आहे. तर मित्रांनो आता आपण मुंबईला पोचलो आहे, पवईला. खूप म्हणजे एवढी गरमी आहे ना, तुम्हाला वाटणार पण नाही. जर तुम्ही आता बाहेर निघतात आहे तर तुम्हाला वाटणार नाही की भाई म्हणजे काय विंटर येतं आहे की समर येतं आहे. एवढं ऊन म्हणजे लिटरली मी गाडी चालून एवढं कंटाळलो ना, एवढं ऊन लागतं मला, एवढं घाम सुटतं आहे. इवन तो माझ्या गाडीमध्ये कूलंटचं हे पण आलं, मेसेज आलेला की हाय कूलंट टेम्परेचर करून आलं. कालपासून येतं काय माहिती, आय थिंक मला शोरूममध्ये दाखवायला लागेल हे. पण मला तर असं वाटतं ते हीटिंग प्रॉब्लेममुळे झालं असेल का. पण गाडी एवढी हीट होते की म्हणजे आता बघा ना, आता पण बघू शकता तुम्ही, चेकलाईट चालू आहे याची, इंजिन चेकलाईट. हे कशामुळे येतं आहे का. पण माझ्या आधीच्या गाडीमध्ये तर मला अजूनपर्यंत असा प्रॉब्लेम नाही झाला की गरम आहे, हीट होते. तर एकदा फॅन नव्हता काम करत म्हणून येत होता. आता हे तर असं काय नाही, फॅन पण चालू आहे, सगळं चालू आहे. तर चांगली आमची राईड झाली आहे आणि आम्ही आता पोचलो आहे पवईच्या पाठी आहे आम्ही थोडं. तर तेच तुम्हाला गुड बाय बोलायचं होतं तुम्हाला. गुड बाय. आजची राईड इथेच समाप्त होते. आशा करतो तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल. मी खूप ट्राय करेल शॉर्ट ठेवायला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय, टेक केअर, राईड सेफ, पीस आउट.